लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला जमा होणार। योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढणार की घटणार याबाबतची उत्सुकता। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मानखुर्दमध्ये 65 महिलांची फसवणूक। कागदपत्रांच्या मदतीने आरोपीने 20 लाखांचं कर्ज काढलं। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार, यातून विकास कामांना वेग येणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम 1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय। नागपुरात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। शासकीय आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावयाचा अध्यापकांचा दरमहा एकत्र ठोक मानधन निश्चित। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। वाढवड बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र सागरी मंडळाला 3040 कोटींचा निधी। शासन निर्णय जारी। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश। मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासासाठी 4,07,000 कोटींचे विविध सामंजस्य करार। पुण्यात मॅग्नम आईस्क्रीमचे GCC साठीही करार। यामुळे MMR क्षेत्र आणि पुण्याच्या विकासाला मोठा बूस्टर मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। मुंबईतील पाणीबाणी टाळण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा। मंत्री आशिष शेलार यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला पत्र। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या परवान्याकरता महानगरपालिकेकडून टँकर चालकांची अडवणूक आणि छळ होत असल्याचाही शेलारांकडून पत्रातून आरोप। BKC ते आचार्य अत्रे चौक टप्पा लवकरच वाहतूक सेवेत येणार। टप्पा 2A निरीक्षणासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांचं पथक मुंबईत। मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मार्ग सुरू होणार। मरीन ड्राईव्हत पदपथ उंच करण्याचा महापालिकेचा निर्णय। अभियांत्रिकी संस्थांमधील कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार। पावसाळ्यात भरतीच्या दरम्यान उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता निर्णय घेण्याचा विचार। लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नवा हेल्पलाईन नंबर जारी। आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांना थेट पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी नवा हेल्पलाईन नंबर। स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी राहुल गांधींची मागणी कोर्टाकडून मान्य। खटल्याचं स्वरूप बदलण्यास कोर्टाकडून परवानगी। राजगुरुनगर शेतकरी फसवणुकी प्रकरणी पुन्हा बैठक। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांसोबत पीडित शेतकरी बैठकीला उपस्थित। रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उद्या कार्यकर्ता संवाद मेळावा। विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले होते, ते स्वगृही परतणार। यवतमाळच्या हिवरा संगतमध्ये उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा। राजू शेट्टींच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार। परिसरातील सर्व शेतकरी मेळाव्याला राहणार उपस्थित। चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य परवाने वाटपातील भ्रष्टाचारासंबंधी SITकडे 27 तक्रारी। यापुढे देखील या तक्रारी स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती। 15 मेपर्यंत अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम पूर्ण न झाल्यास काम बंद पाडणार। शिवसेना आमदार बोरजी पटेल यांचा इशारा। बीड जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध। जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला रोष। रायगडच्या म्हसळामध्ये गर्वांग गायकर मृत्यू प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी। परभणी शहरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित पुतळा परिसराच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी धनगर समाज आक्रमक। महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन। कोरेगावात महाविकास आघाडीचा सरकार विरोधात मोर्चा। आमदार शशिकांत शिंदे मोर्चात सहभागी। विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आश्वासनांचा महायुती सरकारला विसर पडल्याच्या निषेधार्थ काढला मोर्चा।
मध्य रेल्वेवर 42 अतिरिक्त वातानुकूलित गाड्या चालवल्या जाणार. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता LTT ते करमाळी, पुणे ते नागपूर आणि पुणे ते हजरत निजामुद्दीन विशेष गाडी चालवली जाणार. भिवंडीत महापालिकेची अतिक्रमण विरोधात धडक कारवाई. कल्याण रोडवरील अनधिकृत गाड्या आणि दुकानं बुलडोझरनं हटवून टाकल्या. गडचिरोलीत पुन्हा धान खरेदी घोटाळा. 3000 क्विंटल धान देऊळगाव केंद्रावरून गायब. SCRTची पायाभूत चाचणी परीक्षा 2 याची प्रश्नपत्रिका युट्यूबवरून फुटली. या प्रकरणी पुणे पोलिसात तक्रार दाखल. संबंधित युट्यूब चॅनल आणि युट्यूब चालकाविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता. पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला 1,60,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी 6 जणांना अटक. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाची कारवाई. सिंधुदुर्गच्या कणकवली शहरात पटवर्धन चौकाजवळ परप्रांतीय आणि स्थानिक विक्रेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी. एका परप्रांतीय महिलेचा तिच्या पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा आरोप. एक्सक्यूज मी म्हटल्यानं तिघांकडून 2 तरुणींना मारहाण. मराठीत बोलण्यावरून वाद घालत मारहाणीची घटना. डोंबिवली पश्चिमेतली घटना. आठवी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळले पत्ते, चाकू, कंडोम, सायकलची पेन. नाशिकच्या घोटी इथल्या खाजगी शाळेतला धक्कादायक प्रकार. सांगलीत माजी महापौर सुरेश पाटील यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. उपचार सुरू. आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास सुरू. मुंब्रामध्ये 10 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या. सम्राटनगर ठाकूरपाडा परिसरातली घटना. 19 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक. यवतमाळमध्ये लग्नाचा आमिष दाखवून सरपंचाकडून महिलेवर अत्याचार. पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यातील कोथरूड भागात सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणीचं धर्मांतर करत असल्याचा आरोप. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार सलून चालक तरुणीतील वादातून घटना. हिंगोलीमध्ये जवळपास 14,000 महिला कर्करोग संशयित. आरोग्य विभागाकडून संजीवनी अभियानाअंतर्गत 3 लाख महिलांचं सर्वेक्षण. सोलापूरच्या शाळेत बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू. बसचा दरवाजा उघडा ठेवल्यानं मुलगा बसमधून पडल्याची माहिती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत खिडकीचा पडदा काढत असताना अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांचा खाली पडून त्यानं दोन्ही हात त्याचे मोडले. थेरगावच्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेतली घटना. साताऱ्यातील वडूच दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ तिहेरी अपघात. स्विफ्ट कारनं ओमनी कारला धडक देऊन पुढे वडूजच्या दिशेनं निघालेल्या पिकअप गाडीलाही दिली धडक. दोघांचा मृत्यू, 6 जण जखमी. भंडाऱ्याच्या कडून रायपूरच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कंकालेश्वर मंदिर परिसरात भेट देऊन पाहणी केली. मंदिराकडे असलेली एकूण आणि सध्या ताब्यात असलेली जागा याबाबत घेतली माहिती. सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील 191 रुग्णांचे डेंग्यू आणि मलेरियाचे अहवाल निगेटिव्ह. लक्षणं असलेल्या 191 रुग्णांची महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणी केली होती. छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग. वाढलेलं गवत पेटलं. धुरांच्या लोळांमुळे किल्लाही दिसेनासा झाला. दौलताबाद देवगिरी किल्ला परिसरात पुरातत्व विभागानं आग लावली. गवत कापण्याचे पैसे काढण्यासाठी दरवर्षी आग लावली जाते. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटलांचा आरोप. अकोल्यात अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात असलेल्या खुल्या मैदानात आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. चाळीसगाव रोडवरील पोलीस चौकी मागे असलेल्या प्लास्टिक गोदामाला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला. तापमान 40 अंशांवर. शहरातील रस्ते निर्मनुष्य. वाढत्या तापमानामुळे शीतपेयांची मागणीही वाढली. वर्ध्याच्या तापमानात मोठी वाढ. 2 दिवसांपूर्वी 40 अंशांवर असलेलं तापमान 42 अंशांवर.
अमरावतीच्या मेळघाटात पाण्यासाठी महिलांची पायपीट। मेळघाटामधील आल्हाडोहच्या लहानच्या विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची गर्दी। लातूरच्या औसा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचं पाण्यासाठी आंदोलन। रिकाम्या खुर्चीला निवेदन देत महिलांनी व्यक्त केला संताप। अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचं संकट उभं राहण्याची शक्यता। 2 महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक। परभणीत टोमॅटो उत्पादक अडचणीत। टोमॅटो काढणीचा खर्चही परवडत नसल्याने 6 एकरमधील टोमॅटो शेतातच फेकून दिले। शालेय पोषण आहार, स्वयंपाकी आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन। मानधन 26,000 रुपये करण्याची मागणी। तळ कोकणात हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। दोडामार्ग तालुक्यातल्या मोर्ले गावातली घटना। वनविभागानं ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। कर्जतमधील हॉटेल रेडिसन्समध्ये काम करणारे 2 कामगार नदीत पोहण्यासाठी गेले असता बुडाले। एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू। पंढरपूरमध्ये यात्रा कालावधीत होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर होणार। AI तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली। विठुराचं केवळ 2 तासात दर्शन देणाऱ्या टोकन दर्शन व्यवस्थेची आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर चाचपणी केली जाणार। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला चैत्र एकादशी निमित्त फुलांची आकर्षक सजावट। पुण्यातील भाविक राजेंद्र नाईकांकडून सेवा अर्पण। चैत्र एकादशी निमित्त विठुराला पुरणपोळीचा महानैवेद्य। शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाचा विवाह सोहळा असल्यानं या विवाहानिमित्त विठुराला पंचपक्वान्नाची भोजन देण्याची परंपरा। कामदा एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी मंदिराला सजावट। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। चैत्र उत्सवासाठी सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या पायी यात्रेला भाविकांची गर्दी। जय अंबेचा जयघोष करत भाविक वणी गडाकडे। मालेगाव मार्गे दरेगाव ते टेहरे चौफुलीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी। आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार। 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात। शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस। भाविकांची गर्दी लक्षात घेता शुक्रवारपासून सोमवारपर्यंत मंदिर सलग 72 तास खुलं राहणार। अकोल्याच्या पारस गावात तुळजाभवानी देवीची नगर प्रदक्षिणा मिरवणूक। लांडे कुटुंबियांनी केली देवीची प्रतिष्ठापना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।